प्रशासन कुठं होतं? एवढे मोठे प्रमाणामध्ये इथं समाज जमला होता, परमिशन नाही आहे, काही नाही आहे, ह्याच्याबद्दल प्रशासनाला माहीत नव्हतं काही. म्हणजे प्रशासनाने बघून सुद्धा डोळे झाकले असं हा म्हणतात. तसंच म्हणावं लागलं ना साहेब. आता इथं एवढं सगळं होत असताना जर परवानगी नसतील तुमच्याकडं, नाही आहेत तुमच्याकडं, आणि डीजेला सुद्धा परवानगी नाही, मग डीजे वाजतो हे तुम्हाला कळलं नाही आहे का? या गोष्टी आहेत ना, याच्यातून सर्वसामान्य माणसाचे बळी चाललेतच ना असे. मग ना प्रशासनाला इथं त्याची घेणं देणं सर्वसामान्याच्या आयुष्याची, नाही इथलच्या प्रतिनिधींना सुद्धा. कारण हे स्वतःला एवढे मोठे जर काही प्रतिनिधी समजतायत, नेते समजतायत समाजाचे, मग तुम्ही असले उत्काश कशाला करतायत तुम्ही? पाठीमागे मी याच्यावरती बोललो होतो साहेब, अक्षरशः माझ्यावरती गुन्हा दाखल झाला त्यावेळेस विनाकारण. आज ते सगळं मी 4-6 महिने भोगतोय ते मी पण. मग जर या लोकांना सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं असं जर काहीच घेणं देणं पडलं नाही आहे, तर प्रशासनाने सुद्धा याच्यावरती काय अंकुश ठेवायची काय आहे का नाही गरज काही? मला वाटतं ही फार दुर्दैवी घटना आहे. एकुलता एक मुलगा त्या व्यक्तींच्या आयुष्यामधून गेलेला आहे, सामान्य गोष्ट नाही आहे. अशा लोकांना कायदेशीर पण त्यांच्यावरती खरं तर चाप लावला पाहिजे, आणि समाजाने पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण किती वेळा या लोकांना अशा पद्धतीनं सातत्याने हे म्हणायचे. दुर्दैवी घटना आहे खरंच. तर समाजाच्या आर्थिक असहाय्यतेचा हा खरं तर परिणाम आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जर चांगली असती तर असल्या रस्त्यावरची कामं करायला ही लोक कधी आले नसती इथं. चला पोलीस चला.